श्रावण महिन्यामध्ये आपण बरेच पारायण करतो, पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण देखील केलं जातं. वर्षभरामध्ये जर आपल्याला कधी संधी मिळाली नाही नवनाथ पारायण करायची, तर श्रावणामध्ये का होईना एकदा तर नवनाथ पारायण नक्की करावं. नवनाथ पारायण केल्याने काय होतं, काय फलप्राप्ती आहे नवनाथ पारायणाची? तर घरातील दरिद्र, भूतबाधा, पिशाच्य बाधा, शत्रुपीडा, जे काही आपल्याला बाहेरचा त्रास आहे, घरातील नकारात्मक शक्ती, या सगळ्यांपासून आपली सुटका होते. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा आहे किंवा बाहेरील शत्रू आपल्याला खूप त्रास देत आहे किंवा बाहेरील भूतबाधेचा आपल्याला त्रास आहे, तर त्यांनी एकदा घरामध्ये नक्की नवनाथ पारायण करून अनुभूती घ्यावी. तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही नवनाथ पारायणासाठी बसू शकता. गुरुवारी, शुक्रवारी, कोणत्याही वारापासून नवनाथ पारायणासाठी बसू शकता. तर नवनाथ पारायण हे नवनाथ भक्तिसार एक पोथी आणि नवनाथ कथासार अशा दोन पोथी आहेत. नवनाथ कथासार जी पोथी आहे, तर त्याचे नियम काही आहेत, ते आपल्याला पाळून ते पारायण करावं लागतं. गुरुचरित्र ग्रंथाचे जे नियम आहेत, तेच या भक्तिसार कथासार ग्रंथाचे देखील नियम आहेत. तर तुम्हाला मी आज श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण कसं करावं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ एकूण 9 अध्यायांचा आहे आणि त्याचबरोबर फलश्रुती देखील दिलेली आहे. काही जण आता श्रावणामध्ये पारायण जमलं नाही तर रोज 5 ते 100 ओव्या वाचतात, काही जण रोज एक अध्याय वाचतात, तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात. प्रत्येक अध्यायाची एक वेगळी फलश्रुती आहे, तर त्याप्रमाणे एक अध्याय जरी आपण वाचला आपल्या मन इच्छेसाठी तरी देखील चालतो. तर आता पारायणसाठी काय करायचं आहे, आपल्याला मांडणी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही, कारण की आपण हे जे मूळ भक्ती कथासार ग्रंथ जे आहे तर ते वाचत नाही आहोत आपण, की भक्तिसार आपण वाचत आहोत. नवनाथ भक्तिसार आपण वाचत आहोत, त्यामुळे मांडणी करण्याची काही गरज नाही आपल्याला. देवघरासमोर बसूनच तुम्ही ही सेवा करू शकता, हे पारायण करू शकता. आता हे पारायण किती दिवसाचं करू शकता तुम्ही? तर 1 दिवसाचं देखील आपण हे पारायण करू शकतो, 3 दिवसाचं करू शकतो, 5 दिवसाचं करू शकतो, 9 दिवसाचं आणि 36 दिवसांचं देखील आपण हे पारायण करू शकतो. आता तुमच्या इच्छेप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही किती दिवस हे पारायण करणार आहात, तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे ठरवू शकता. तर किती दिवसाचं तुम्ही पारायण करणार आहात, त्या दिवसाचा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि मग पारायणासाठी तुम्हाला बसायचं आहे. आता वाचनासाठी तुम्हाला एकच वेळ निवडायची आहे. वाचन करत असताना तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला कपडे हे पांढरे घालायचे आहेत. आता जे पुरुष आहेत पारायणासाठी जे बसणार आहात, तर त्यांना कपड्यांचं असं काही बंधन नाही, जास्त सोवळ्या ओवळ्याचं काही यामध्ये नियम नाही. पण स्त्रिया ज्या वाचनासाठी बसणार आहेत, तर याचा एक नियम असा आहे की आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारची गाठ नसली पाहिजे. तर स्त्रियांच्या अंगावर म्हणजे आपण जसं की साडी वगैरे आपण नेसतो, तर परकराला आपल्या गाठ असते. आता वेणी अंबाडा आपण बांधतो, वेणी बांधलेली असते किंवा हातामध्ये आपला दोरा असतो. पुरुषांच्या देखील हातामध्ये जर दोरा असला तर तो देखील आपल्याला सोडायचा आहे. स्त्रियांच्या अंगावर अशी काही कपड्यांची गाठ असेल तर तीही आपल्याला सोडायची आहे. मी तर म्हणेन की हे पारायण सुरू असताना तुम्ही चांगलं ड्रेस घाला, लेगिन्स किंवा टॉप किंवा प्लाझो सेट वगैरे आपले जे असतात, तर तसे तुम्ही सेट घाला. त्याला कुठली नाडी किंवा बांधण्यासाठी काही असं नसतं, तयार पॅन्ट वगैरे असते, तर ते घालून तुम्ही पारायणासाठी बसा. पांढऱ्या कलरचे कपडे घालून आपल्याला पारायणासाठी बसायचं आहे. तर अदिती नावाची एक सबस्क्रायबर आहे, तर तिने हा प्रश्न विचारला होता, तर तिला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. समजा तुम्हाला 9 दिवसांचं पारायण करायचं आहे आणि तुम्हाला पूजेची मांडणी देखील करायची आहे, तर कशी मांडणी करायची भक्तिसार ग्रंथाची? तर चौरंग घ्यायचा, चौरंगाभोवती एक रांगोळी काढायची आहे. चौरंग ठेवण्या अगोदर खाली रांगोळी काढायची आहे. त्यानंतर त्यावरती पिवळं किंवा पांढऱ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आपल्याला. त्यावरती एक मंगल कलश, सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना आणि मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा आहे. आपल्या डाव्या हाताला आणि गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला मंगल कलश स्थापन करायचा आहे. पाठीमागे जर तुमच्याकडे नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवू शकता किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता. निरंतर तुम्हाला अखंड दीप ठेवायचा आहे. अखंड तुम्हाला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे या 9 दिवसांमध्ये किंवा 7 दिवसाचं जरी करणार असाल तर. कलशासमोर तुम्हाला एक विडा देखील ठेवायचा आहे. 2 नागवेलीची पानं, त्यावरती सुपारी आणि दक्षिणा, अशा प्रकारे तुम्हाला एक विडा देखील पूजेच्या मांडणीमध्ये ठेवायचा आहे. जर तुम्हाला करायची असेल तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करू शकता. जर तुम्हाला पूजेची मांडणी करायची नसेल तर काहीच आवश्यकता नाही. देवघरासमोर तुम्ही बसून वाचन करू शकता. आता वाचन कसं करायचं आहे, एका बैठकीत आपल्याला हे पूर्ण सगळं
भक्तिसार वाचून घ्यायचा आहे. आपल्याला यातले सगळे अध्याय एका बैठकीत वाचायचे आहेत. थोडे थोडे करून अध्याय तुम्ही वाचू नाही शकत, कारण की एका बैठकीत मध्ये तुम्हाला हे वाचन पूर्णपणे संपवायचं आहे. वाचन करत असताना मध्येच बोलायचं नाही किंवा उठायचं नाही. आपण काय वाचतो आहोत त्यामध्ये आपलं मन लागलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्रतेने तुम्हाला वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर घरामध्ये धूप दाखवायचा आहे आणि नंतर आरती करायची आहे. ज्या महिला आता पारायणासाठी बसणार आहेत त्यांनी जर जास्त दिवसाचा संकल्प घेतला असेल, समजा 36 दिवसांचा त्यांनी संकल्प घेतला असेल, तर त्यांना मासिक पाळीची अडचण आली तर काय करायचं? जे 4 दिवस आपले आहेत तर ते 4 दिवस थांबायचं आणि परत आपण 6व्या किंवा 5व्या दिवसापासून वाचनाला सुरुवात करायची. स्त्रियांनी केस मोकळे करून आपल्याला पारायणासाठी बसायचं आहे. केस बांधून, आंबाडा किंवा वेणी बांधून आपण पारायणासाठी बसू शकत नाही. त्यामुळे केस मोकळे सोडायचे आहे आणि पारायणासाठी आपल्याला बसायचं आहे. तर हे पारायण तुम्ही कधीही वाचन करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी. फक्त दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही वाचन करू नका. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही याचं वाचन करू शकता. आता उद्यापन कसं करायचं आहे? 11व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी तुम्ही जो संकल्प घेतलेला आहे, तर उद्यापनाच्या दिवशी काय करायचं आहे? आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा? तर महाराजांना नैवेद्य आपण तांदळाची खीर, हरभऱ्याच्या घुगऱ्या, घेवड्याची भाजी, दही आंबील, उडदाचे वडे, मुगाची खिचडी या प्रकारचा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 9 नवनाथ बसवायचे आहेत. म्हणजे 9 जेंट्स पुरुष आपल्याला बसवायचे आहेत, किंवा एक जरी मिळाला तरी एक तुम्ही बसवू शकता. आपली सेवा महत्वाची आहे. त्याचबरोबर या भक्तिसार पोथीमध्ये शाबरी कवच दिलेला आहे, तो देखील आपल्याला वाचायचा आहे. आरती करायची आहे आपल्याला वाचन झाल्यानंतर. तर या पारायणामध्ये काय खाऊ नये आपण? तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरामध्ये देखील कोणी करायचा नाही मांसाहार. त्याचबरोबर आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. सात्विक आहार आपल्याला या 9 दिवसामध्ये घ्यायचा आहे. कुणाबद्दल वाईट बोलणं, किंवा कुणाची निंदा करणं, खोटं बोलणं, घरामध्ये ओरडणं, भांडण, हे सगळं पूर्णपणे या 9 दिवसामध्ये झालं नाही पाहिजे आपल्या घरामध्ये. आता हे आपण पारायण करतोय, तर या पारायणामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपल्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा हावी झालेली असते, तर त्याचा त्रास आपल्याला होत असतो. जसं की आपण वाचन करायला लागलो की त्या शक्तींना त्याचा त्रास होतो. त्यामुळे त्या शक्ती आपल्याला त्रास देत असतात. त्यामुळे आपली घरामध्ये चिडचिड वाढते किंवा विनाकारण आपल्याला राग येतो, किंवा घरामध्ये भांडणे सुरू होतात, वाद सुरू होतात. त्यावेळी समजून जायचं की आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा महाराज देखील आपली परीक्षा घेत असतात की आपण किती शांततेत राहून करतो, किती संयमाने करतो. तर त्यामुळे या 9 दिवसामध्ये तुम्ही शांतपणे सेवा करायची आहे. बाकी कुणीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त तुमच्या सेवेकडे तुम्ही लक्ष द्या. तर ही पोथी तुम्हाला कुठेही पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळून जाईल, किंवा दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला ही पोथी मिळून जाईल. तर घरगुती म्हणजे आपण ज्या बायका घरातलं सगळं काम करून दैनंदिन आपली दिनचर्या करून आपल्याला जर नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं असेल, तर या पोथीचं पारायण आपण करू शकतो. आणि जी नवनाथ कथासार आहे, तर त्या पोथीचे गुरुचरित्रासारखेच नियम आहेत. जर त्याचे देखील नियम तुम्हाला हवे असतील, किंवा ते पारायण कसे करावे, मांडणी कशी करावी, याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करा. त्याची देखील माहिती मी तुम्हाला सांगेन. पण मला वाटतं की आता श्रावणामध्ये आपल्या कितीतरी सेवा सुरू आहेत, चातुर्मासचे काही नियम आपले सुरू आहेत, तर त्याही सेवा आपल्या सुरू आहेत. त्यामध्ये आपल्या घरातली कामे असतात, काहींना बाहेर जाऊन त्यांचं जॉब वगैरे बघायचं असतं. तर हे सगळं करून आपण हे नवनाथ पारायण सोप्या साध्या पद्धतीने करू शकतो, आणि याची देखील फलप्राप्ती भक्तिसार कथासार ग्रंथा इतकीच आपल्याला याची फलप्राप्ती मिळणार आहे. आणि जर तुम्हाला हे पारायण करायचे नाही, फक्त एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, तर रोज एक अध्याय देखील तुम्ही यातला वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला काही नियम पाळायची गरज नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.